श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात स्पॉन्डिलायटिस या आजाराविषयी माहिती करून घेणार आहोत. या आजाराची माहिती करून देण्यासाठी स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेला आहे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संजय सोहनी यांना. डॉक्टर संजय सोहनी हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून स्पॉन्डिलायटिस या आजाराविषयी माहिती घेऊया. डॉक्टर संजय सोहनी, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद. डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनात येतो की स्पॉन्डिलायटिस म्हणजे नेमकं काय? स्पॉन्डिलायटिस म्हणजे मणक्यांच्या मध्ये झालेली झीज. आता मणके याचा अर्थ मानेचे, पाठीचे किंवा कमरेचे, कुठचेही मणके असू शकतात. पण साधारणपणे आपण स्पॉन्डिलायटिस म्हटलं की सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेच्या मणक्यांमध्ये झालेली झीज असं अध्यारूत असतं. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपण जे काय बोलू ते सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेच्या मणक्यांमध्ये झालेली झीज ह्याच विषयावर बोलूया. पण डॉक्टर, सध्या आपण बघतो की खूप तक्रारी सगळ्यांच्या असतात की माझी मान दुखतीये. तर ती नेमकी मान सगळ्यांची का दुखतीये? आता स्पॉन्डिलायटिस पूर्वीच्या काळी जो असायचा, आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळेला मानेमध्ये झीज फार उशिरा व्हायची. म्हणजे साधारण 40च्या पुढे, 60ला तर सगळ्यांच्याच मानेमध्ये झीज असते. पण आता आपण मानेचा वापर इतक्या वाईट प्रकारे करायला सुरुवात केला आहे. अगदी लहानपणापासून आपण लॅपटॉप, कम्प्युटर्स, मोबाईल ह्याचा वापर एवढा करत असतो. आपल्या मानेची हालचाल आपण एवढी वेडीवाकडी करत असतो. झोपण्याच्या पद्धती, बसण्याच्या पद्धती एवढ्या आपण चुकीच्या करत असतो की आता तर हल्ली तर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 30-35च्या मुलांनासुद्धा, विशेषतः IT सेक्टरमध्ये जे कंटिन्युअस लॅपटॉपवर बसलेले असतात, अशा लोकांना तर 30-35ला सुद्धा मानेमध्ये झीज झालेली मी बघतो. त्याच्यामुळे स्पॉन्डिलायटिस जो पूर्वी वृद्धांचा आजार असायचा तो आता तरुणांचा सुद्धा आजार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण डॉक्टर, त्याला सध्या तुम्ही म्हणताय की ही सगळी आपली लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, पण त्याला काही इलाज नाही आहे ना? हे तर सगळं आपल्याला करायचंच आहे. हां, पण आपण एक काम करू शकतो की आपण बसायची पद्धत थोडीशी बदलू शकतो. आपण कशा प्रकारे मानेवर जास्त वेडवाकड लोड येणार नाही हे बघू शकतो. म्हणजे आता कम्प्युटर, लॅपटॉप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो काही आपण बदलू शकत नाही. पण तो वापरताना आपली मान कशी वेडीवाकडी होणार नाही, आपण किती सरळ बसू शकतो त्याकडे आपण जरूर लक्ष देऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर बरेच वेळेला मानेचे व्यायाम करण्याकडे खूप दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे मानेची झीजही वाढत जाते. त्याच्यामुळे मानेचं आरोग्य तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं की बाकी सांध्यांचं आरोग्य असतं, पण त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. अच्छा डॉक्टर, आत्ता तुम्ही बोलताना म्हणालात की पूर्वी जे 60 वयाच्या पुढे लोकांना हा आजार व्हायचा, तो आत्ता अलीकडे 30-35 तरुणांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर मला सांगा की मान दुखतीये, थोडीशी दुखली की आपण तेवढ्यापुरतंच मान इकडे तिकडे हलवतो आणि गप्प बसतो, पण ह्या आजाराकडे वळतोय आपण, हे कसं ओळखायचं? बहुतेक वेळेला सुरुवातीच्या काळात कोणी त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. म्हणजे थोडंसं दुखायला लागलेलं असतं, लोक काही बाम लावतात, शेक करतात, तेवढापुरतं काही औषध घेतात आणि दुखायचं कमी होतं. आता ही झीज असते, ही झीज वाढते आणि झीज ही मणक्यांच्या मधल्या गादीमध्ये होत असते. लक्षात ठेवायचं की मणके, जे मानेचे मणके असतात तर ते फक्त हाडं नसतात. त्या हाडांच्या मध्ये गाद्या असतात, ज्याला आपण खुर्च्या म्हणतो किंवा आम्ही डिस्क असं म्हणतो, त्या झिजत असतात. आणि त्याच्याबरोबर मानेमध्ये आणखी 2 गोष्टी असतात. एक म्हणजे नर्व्ज, ज्या नसा असतात की ज्या मानेपासून चालू होऊन आपल्या हातामध्ये जात असतात. आणि दुसरं ज्या आर्टरीज असतात, म्हणजे रक्तवाहिनी असतात, जी मानेपासून चालू होऊन आपल्या मेंदूकडे जात असतात. ह्या 2 आणखी गोष्टी असतात. आता जशी जशी झीज वाढत जाते तसं तसं ह्या हाडांच्या मधली जागा कमी होत जाते. जागा कमी व्हायला सुरुवात झाली की ह्या ज्या नसा असतात त्यांना जायला जागा कमी पडते. मग अशा वेळेला ह्या नसा कधीतरी दाबल्या जाऊ शकतात. आता जर मानेपासून हातापर्यंत जाणारी नर्व म्हणजे नस ही दाबली गेली तर मग अशा पेशंटला मानेपासून हातापर्यंत दुखायला सुरुवात होतं किंवा हातामध्ये मुंग्या यायला सुरुवात होतात. अशा वेळेला मग पेशंट जरा घाबरतो आणि मग तो डॉक्टरकडे धाव घेतो. तसंच जेव्हा मानेपासून मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी म्हणजे आर्टरी जर दाबली गेली तर अशा वेळेला मेंदूचा रक्तपुरवठा थोडासा कमी होतो. मग कधी कधी पेशंटला चक्कर यायला सुरुवात होते. मग अशा वेळेला तो घाबरतो. शक्यतो हल्लीचा रुग्ण घाबरल्याशिवाय डॉक्टरकडे जात नाही. बरोबर. आता मानेपासून हातापर्यंतचं ते दुखणं असतं, ज्याच्याबद्दल तसं सुद्धा पेशंट लगेच आमच्याकडे येत नाही. म्हणजे हाडाच्या स्पेशलिस्टकडे किंवा ऑर्थोपेडिक सर्जनकडे जात नाही. कारण त्याला भीती कसली असते की मला हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे का नाही. कारण मानेपासून हातापर्यंतचं दुखणं
हार्टच्या प्रॉब्लेम असायची शक्यता आहे असं कोणीतरी वर त्याला मेसेज पाठवलेला असतो. तो पहिला हार्टच्या स्पेशालिस्टकडे जातो, तिकडे त्याचा ECG स्ट्रेस टेस्ट सगळी होते, ते नॉर्मल झालं की मग मानेचा एक्सरे काढला जातो. त्याच्यावर त्याला स्पॉन्डिलायटिस आहे म्हणजे झीज आहे हे समजतं आणि मग त्याला हाडाच्या डॉक्टरकडे पाठवलं जातं, मग तो आमच्याकडे येतो. तसंच जेव्हा चक्कर यायला सुरुवात होते त्यावेळेला सुद्धा बरेच वेळेला चक्कर आली की पेशंट पहिला न्यूरोलॉजिस्टकडे जातो आणि मग त्याच्यानंतर त्याला कळतं की अरे ही चक्कर आपली मानेच्या प्रॉब्लेममुळे आहे, स्पॉन्डिलायटिसमुळे आहे, मग तो आमच्याकडे येतो. त्याच्यामुळे शक्यतो आमच्याकडे जे पेशंट थोड्याशा लेट स्टेजमध्ये येतात त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये दुखायला लागलेलं असतं आणि मुंग्या यायला लागलेल्या असतात किंवा चक्कर यायला सुरुवात झालेली असते. अच्छा, पण डॉक्टर तुम्ही हात दुखणं जे म्हणताय की ते दोन्ही हात दुखतात की कधी कधी हृदयाकडचाच हात आपला दुखायला लागल्यावर मग तुम्ही म्हणालात तसं होतं की थोडंसं आपल्याला हार्टशी रिलेटेड काही नाही आहे ना असं वाटायला लागतं? याच्यावर एक साधी टेस्ट सांगतो मी. कसं आहे की लोकांना जेव्हा असं वाटतं की मला हे जे दुखणं आहे माझ्या मानेपासून हातात जाते, पाठीत जाते, काही लोकांना छातीत सुद्धा दुखू शकतं, अशा वेळेला ते जास्ती घाबरलेलं असतं. साधी टेस्ट असते. तुम्ही मानेची हालचाल केल्यानंतर जर तुमच्या हातामध्ये दुखत असेल तर ते मानेमुळेच फक्त असू शकतं, हे हार्टमुळे असू शकत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी दाबून बघतो, जिकडे दुखतंय तिथे जर आपण दाबलं आणि ते दुखत असेल तर ते मानेमुळे आहे, ते हार्टमुळे असणं शक्य नसतं. आणि तिसरी गोष्ट, हार्टच्या दुखण्यामध्ये कधीही मुंग्या येऊ शकत नाहीत. फरक नेमका विचारायचा होता की हार्टचं जे हातातलं दुखणं असतं ते आणि या स्पॉन्डिलायटिसमुळे जे हात दुखतो त्याच्यात फरक आपण कसा नेमका? मुंग्या येतात म्हटल्याच्या नंतर 100% ते स्पॉन्डिलायटिसमुळेच असतं असं लक्षात ठेवायचं. आणि शक्यतो एकाच बाजूचा हात पहिल्यांदा दुखायला लागतो, काहीच जणांना दोन्ही बाजूचा दुखायला लागतो, पण एका बाजूचा, आणि तो बरेच वेळेला अचानक एका दिवशी दुखायला लागतो. म्हणजे मानेचं दुखणं बरेच लोकांना पहिल्यापासून असतं, काम केल्याच्या नंतर किंवा असं हे दुखत असतं, पण एखाद दिवस अचानक वेडवाकडं झोपल्यामुळे, उशी वेडी वाकडी झाल्यामुळे किंवा कंटिन्युअस लॅपटॉपवर काम केल्यामुळे किंवा प्रवास झाल्यामुळे अशा वेळेला मानेवर लोड जास्ती येतं. म्हणजे अगोदरच जी नस दाबली गेलेली असते ती अशा वेळेला थोडीशी जास्त दाबली जाते आणि मग अशामुळे दुखायला सुरुवात होतं आणि मग अशा वेळेला पेशंट आमच्याकडे येतो. अच्छा डॉक्टर, मी मघाशी बोलता बोलता म्हणाले की सध्या पाठीवरती आपल्या वजनही खूप असतं. जेव्हा ऑफिसला बाहेर निघतो तेव्हा डबा म्हणा, लॅपटॉप, हजार भानगडी आपण त्या सॅकमध्ये टाकत असतो, त्याचाही परिणाम कुठेतरी आपल्या मानेवरती होत असतो का? होत असतो, पण मानेवर लोड येणारच आहे. माझं म्हणणं असं आहे की तुमच्या पाठीवर लोड येणारच आहे ना, तेवढी तुमची ताकद पाहिजे. तुमच्या पाठीवर लोड येणार आहे, तुम्हाला लॅपटॉप वापरायचा आहे, पण तेवढी ताकद असली पाहिजे. दुखणं बरं होणं हे खूप सोपं असतं आमच्यासाठी. आम्ही 5-6 दिवसात स्पॉन्डिलायटिसचं दुखणं बरं होतं, पण त्याच्यापुढे ते परत होऊ नये ह्याच्यासाठी आपण व्यायाम करणं महत्त्वाचं असतं. कारण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं की गुडघे झिजले तर ते बदलता येतात, मान झिजली तर बदलता येत नाही. त्याच्यामुळे मानेची काळजी घ्यायलाच पाहिजे, त्याला चॉईस नाही, ती जन्मभर वापरायची. डॉक्टर, मग समजा आपली मान दुखायला लागली की त्याच्याबरोबर आपले खांदेही दुखायला लागतात, तर हे एकमेकांशी रिलेटेड आहे का? हो आहे. आता काही मसल्स असतात की जे आपलं डोकं, आपले खांदे आणि मणके हे जोडणारे मसल्स असतात. जसं की मागच्या बाजूला ट्रॅपिझियस नावाचा मसल असतो, पुढच्या बाजूला पेक्टोरालिस हा मसल असतो. हे आपले डोकं, खांदे, मणके जोडणारे असतात. त्याच्यामुळे जेव्हा मानेमध्ये दुखायला सुरुवात होतं त्यावेळेला हे लोड मसलवर येतं आणि हे मसल ताणले जातात आणि ते दुखायला सुरुवात होतात. मग अशा वेळेला मानेबरोबरच खांदे आणि पाठ हे सुद्धा दुखायला सुरुवात होतं. हां, पण नस दाबली गेली तर मात्र ते पूर्ण हातापर्यंत दुखतं आणि हाताला मुंग्या यायला सुरुवात होतात. अच्छा, आणि कधी कधी काही पेशंटच्या बाबतीमध्ये डॉक्टर आपण असंही बघतं की पाठ अशी म्हणजे खांद्यांच्या खालचा जो पोर्शन आहे पाठीचा तो खूप जाम झालेला असतो, तर काय तो मसल स्टिफनेस झालेला असतो, त्याला आम्ही ट्रॅपिझायटिस असं म्हणतो की मसल टाईट झाल्यामुळे तो आखडलेला असतो, एवढंच असतं. जसं ती हाडं घासायची थांबतात, दाबलेल्या नसा ढिल्या होतात, तसा तो मसल ढिला होतो. औषधोपचारांनी तो पूर्ण बरा होतो आणि त्याच्यानंतर व्यायाम करून जर त्याची ताकद वाढवली तर हा मसल आपला व्यवस्थित काम करू शकतो. पण एक लक्षात ठेवायचं की स्पॉन्डिलायटिसचे जे पेशंट असतात हे शक्यतो त्यांचं वय 40च्या पुढे असतं आणि ह्या वयामध्ये त्यांना बाकीचेही आजार असतात. त्यांना डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असू शकतो, त्यांना कमरेमध्ये, गुडघ्यामध्येही झीज झालेली असू शकते. आणि जेव्हा डायबिटीस असतो त्यावेळेला फ्रोझन शोल्डर व्हायची शक्यता खूप जास्ती असते. अच्छा डॉक्टर, आता मगाशी तुम्ही चक्कर येते या पेशंटला असं सांगितलं, तर ही चक्कर वारंवार येते, कशी येते? कारण चक्कर म्हटल्यानंतर कधी कधी आपण कानाशी सुद्धा रिलेट करतो, तर ही चक्कर काही वेगळी असते की ती सारखी येते? नेमकं काय करायचं अशा वेळी? चक्कर जी मानेची चक्कर कशी असते ती सांगतो.
आता मी मगाशी सांगितलं तसं की मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या दाबल्यामुळे चक्कर येत असते. अशा वेळेला जर आपण मानेची वेडीवाकडी हालचाल केली, म्हणजे विशेषतः वर बघितलं खाली बघितलं, तर त्यावेळेला अगोदरच दाबली गेलेली रक्तवाहिनी आणखी दाबली जाते आणि 2 सेकंदपुरता मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो आणि पेशंटला गरगर गरगर व्हायला सुरुवात होते. ह्याला चक्कर म्हणतात. आता बऱ्याच जणांना डोळ्यासमोर अंधारी येते बसून उठल्यानंतर. त्यांना असं वाटतं ती चक्कर आहे. ही चक्कर नाही. हे तात्पुरतं ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे, ज्याला आम्ही पॉश्चरल हायपोटेन्शन असं म्हणतो, त्याला चक्कर म्हणत नाही. चक्करचा अर्थ मानेची हालचाल केल्याच्या नंतर जे गोल गोल फिरतं त्याला चक्कर असं म्हणतात. आणि ही 2 कारणामुळे होऊ शकते. जसं तुम्ही म्हणालात तसं मानेमुळे कानामुळे सुद्धा होऊ शकते. पण जेव्हा कानामुळे होते त्यावेळेला त्याला आम्ही लॅब्रिन्थायटिस असं म्हणतो. कानाचे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असतात, जसं की थोडंसं ऐकायला कमी येणं किंवा कानामध्ये दुखणं किंवा कानामधनं पाणी येणं, हे त्याच्याबरोबर बाकीचे सुद्धा काही सिम्पटम्स असतात. मानेच्यामुळे स्पॉन्डिलायटिसमुळे जेव्हा चक्कर येत असते त्यावेळेला मान दुखत असते आणि मानेच्या नसा टाईट झालेल्या असतात. आता ही जी चक्कर आहे तुम्ही म्हणताय ना, ती सारखी नाही आहे. ती काही दिवस थांबते, काही दिवस बरी होते आणि विशेषतः हवामान बदललं की चक्कर यायला सुरुवात होते. याचं कारण असं असतं की मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला की चक्कर येते. आता हा रक्तपुरवठा कधी कमी होतो की आपल्या अंगातलं पाणी कमी झालं, म्हणजे रक्त थोडंसं घट्ट झालं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम जास्ती जातो, अंगातलं पाणी निघून जातं आणि त्याच्यामुळे रक्त घट्ट होतं. उन्हाळा चालू झाला की लोकांच्या घरचे AC आणि फॅन चालू होतात, त्याच्यामुळे मानेला थंडी लागायला सुरुवात होते. म्हणजे अगोदरच दाबली गेलेली नस आहे, त्याच्यामध्ये रक्त घट्ट झालं आहे आणि त्याच्यामध्ये थंडी लागल्यामुळे ते सर्क्युलेशन कमी झालं आहे. आणि एक्झॅक्टली ह्याच्या उलटं थंडीच्या सुरुवातीला होतं. कारण थंडीच्या सुरुवातीला पाणी कमी प्यायलं जातं, कारण तहानच लागत नाही. आणि त्याच्याबरोबर थंडीमुळे कानाला किंवा मानेला थंडी लागल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं. ह्या दोन्ही वेळेला सुरुवातीला चक्कर येण्याची शक्यता सगळ्यात जास्ती असते. अच्छा डॉक्टर, आता मला सांगा की एक मोठा प्रश्न सगळ्यांना पडतो की उशीशिवाय तर आपल्याला झोप येत नाही. तर हे झोपताना काही जणांना अजिबात उशी घ्यायची सवय नसते, ते बिना उशीचे झोपू शकतात. काहींना जाड उशीची सवय असते, काहींना पातळ उशीची सवय असते. तर हा नेमका उशी आपण झोपताना घ्यावी घेऊ नये, काय हे करावं नेमकं? आता काही जणांना सवयच नसते आणि त्यांना त्याचा कसलाही त्रास होत नसतो. मग अशा लोकांनी उशी वापरली नाही तरी काही फरक पडत नाही. पण लॉजिकली आणि सायंटिफिकली काय असतं की आणि उशी का वापरावी आणि किती वापरावी, साध्या शब्दात सांगतो की आता समजा मी एका कुशीवर वळून झोपलोय आणि मी उशी घेतलेली नाही. माझा खांदा जो आहे हा गादीला लागतोय पण डोकं लागू शकत नाही, कारण खांद्याची जी जाडी आहे ती तेवढी मध्ये गॅप राहते. आणि मग अशा वेळेला माझं डोकं एका बाजूला पडेल आणि त्याच्यामुळे माझ्या मानेवर लोड येईल. मग मी अर्ध्या तासानंतर कूस बदलून दुसऱ्या बाजूला झोपीन, माझं डोकं दुसऱ्या बाजूला पडेल. आणि ते होऊ नये म्हणून उशी वापरायची. आणि किती वापरायची, तर माझ्या खांद्याची रुंदी जेवढी असेल तेवढी साधारणपणे माझ्या उशीची उंची असली पाहिजे. आता एखादा खूप जाड माणूस असेल त्यांनी जाड उशी घ्यायला काही हरकत नाही, बारीक माणसांनी बारीक उशी घ्यायला हरकत नाही, पण त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवर अवलंबून असेल. अच्छा डॉक्टर, हे जे मानेचं हाड तुम्ही म्हणताय की ते आपलं खाली कमरेपर्यंत ते असं कंटिन्युअस गेलेलं असतं, म्हणजे मान दुखली की तो पूर्ण सांगाडा आपला दुखायला लागतो की त्या मान दुखीचा परिणाम खालच्या हाडांवरती पण होतो, काय नेमकं? आता कसं आहे की आपले मणक्यांचं जे हे आहे स्ट्रक्चर, मणके हे एका लाईनमध्ये कधीच नसतात. आपली मान पुढच्या बाजूला वाकलेली असते, पाठ मागच्या बाजूला वाकलेली असते आणि कंबर परत मागच्या बाजूला वाकलेली असते, ज्याला आम्ही लॉर्डोसिस आणि कायफोसिस असं म्हणतो. बरोबर. त्याच्यामुळे ह्याचं सगळ्याचं कारण काय असतं की आपलं डोकं आपल्या माकड हाडाच्या बरोबर वर राहावं, यामुळे ह्याच्यासाठी ते कर्व्ज असतात किंवा जे त्या प्रकारे त्याला बाक आलेला असतो. म्हणजे कुठच्याही प्रकारे शेवटी आपलं डोकं आपल्या कमरेच्या वर असणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी ते कर्व असतात आणि ते असायला पाहिजेत. पण कधी कधी जेव्हा मसल्स टाईट होतात त्यावेळेला मग काय होतं की आता समजा मानेमध्ये दुखतंय तर मानेचे ज्या नसा आहेत त्या टाईट होऊन जातात, त्यामुळे तो मानेचा कर्व जो आहे तो कमी होतो. बरोबर. ज्याला आम्ही ऑब्लिटरेशन ऑफ लॉर्डोसिस म्हणतो, म्हणजे तो लॉर्डोसिस कमी होतो. मग अशा वेळेला सगळं लोड पाठीवर येतं, कारण जर मानेचा कर्व कमी झाला तर पाठीचा उलटा कर्व सुद्धा कमी व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे आपली पाठ थोडीशी सरळ झाल्यासारखी दिसते. डॉक्टर, मला सांगा की जनरली असं म्हटलं जातं की माझ्या मानेत गॅप आला आहे, तर हा मानेत गॅप हा नेमका काय प्रकार आहे आणि खरंच असा गॅप येतो का? अरे आपल्या शरीरात कुठेही
अर्ध्या मिलीमीटरची सुद्धा गॅप नसते. इतकं सुंदर पॅकिंग आपल्या शरीराचं केलं आहे निसर्गाने. आता कसं असतं, लोक एक्सरे काढतात, मानेचा एक्सरे काढतात आणि तो बघतात. एक्सरेमध्ये लक्षात ठेवायचं की हाडं सोडून दुसरं काहीही दिसू शकत नाही. एक्सरेवर 2 हाडांच्या मधली गादी दिसू शकत नाही, नसा दिसत नाहीत, काही दिसत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण एक्सरे काढतो तेव्हा 2 हाडांच्या मधली गादी दिसत नसल्यामुळे तिथे आपल्याला असं वाटतं की तिकडे काहीतरी गॅप आहे म्हणून. पण ती गॅप नसते, तिथे गादी असते, ती फक्त एक्सरेवर दिसत नसते. त्यामुळे लोकांना असं वाटतं की गॅप पडले, पण ती गॅप असणं महत्त्वाचं आहे. एक्सरेवर ती गॅप दिसते याचा अर्थ व्यवस्थित आपली गादी आहे. अच्छा. जर ती गादी झिजायला लागली तर ती गॅप कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे जर खूपच जास्त झिजली तर ती हाडं एकमेकाला स्पर्शसुद्धा करायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे आपल्या मानेमध्ये जर भरपूर गॅप असेल 2 हाडांच्या मध्ये तर माणसाने अतिशय खुश असायला पाहिजे. याचा अर्थ आपल्या गाद्या व्यवस्थित ठणठणीत आहेत. अच्छा. पण डॉक्टर, ही गादी झिजायला लागल्या आपली मान दुखायला लागते की काय याला स्टेप्स आहेत का? म्हणजे एखादा पेशंट तुमच्याकडे कधी येतो, कुठल्या स्टेपला येतो? पहिल्या स्टेपला फार कमी येतात, जसं मी मगाशी म्हटलं तसं, की दुखायला लागल्या पहिलं सगळ्यांचं काय असतं, काहीतरी घरगुती करून बघायचं, बाम लावा, औषधं घ्या, शेक करा, तेवढ्यापुरतं कमी होतं दुखणं. त्याच्यामुळे बहुतेक वेळेला थोडासा जास्त त्रास वाढल्याच्या नंतरच पेशंट आमच्याकडे येतो. पण जनरली असंही आपण बघतो की मान लचकते किंवा मान दुखते म्हटल्यानंतर थोडा मसाज करतो किंवा एखादी गोळी आपण लचक बरी व्हायची घेतो आणि तात्पुरतं थांबवतो. तर हे योग्य आहे का? किंवा मसाज करून ते स्नायू सरळ करणं किंवा त्यांना थांबवणं दुखणं हे एवढ्यापुरतं दुखणं थांबणं हे ठीक आहे, पण हा कायमचा इलाज नाही होऊ शकत. जर झीज व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मग अशा वेळेला डॉक्टरना भेटायचं, मानेचा एक्सरे काढायचा, किती झीज आहे बघायचं आणि जो त्रास आहे त्याचा इलाज करायचा. की जर हाडं घासत असतील, मान दुखत असेल, हाडं एकमेकावर घासत आहेत किंवा नस दाबली गेलेली आहे, मग अशा वेळेला ती हाडं एकमेकांपासून लांब खेचणं महत्त्वाचं असतं. मग अशा वेळेला आपल्याला नुसती औषध गोळ्या किंवा हे चालत नाही, त्याच्याबरोबर आपल्याला फिजिओथेरपी घ्यायला लागते, मानेला ट्रॅक्शन द्यायला लागतं, डायथर्मी अल्ट्रासाऊंड द्यायला लागतं, IFT द्यायला लागतं. या गोष्टींमुळे हाडं एकमेकांपासून लांब जातात, ताणलेले मसल्स डिले होतात आणि त्याच्यामुळे दुखणं थांबतं. पण शेवटी परत मी तिकडेच येईन की हे सगळं बरं झाल्याच्या नंतर एक आपल्या मानेचा जे स्ट्रक्चर आहे, जे पोश्चर आहे ते बरोबर ठेवणं महत्त्वाचं आहे आणि रोजच्या रोज व्यायाम करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. नक्कीच. डॉक्टर तुमच्याकडे पेशंट मानेचं दुखणं घेऊन आला तर तुम्ही काय करता सुरुवातीला? आपण आता उपचारांकडे जाऊया. त्रास किती आहे त्याच्यावर इलाज अवलंबून असतो. एक्सरेचा इलाज करायचा नसतो, आपल्याला नेहमी माणसाचा इलाज करायचा असतो. कारण कधी एक्सरे बघितला तर त्याच्यात भरपूर झीज झालेली दिसते, पण माणसाला काही फारसा त्रास नसतो. त्याच्यामुळे शक्यतो एक्सरे हा फक्त अंदाज घेण्यासाठीच असावा, तो इलाज करण्यासाठी नसावा. त्याच्यामुळे जर माणसाला काय त्रास आहे, जर मानेमध्ये फक्त दुखत असेल, थोडंसं दुखत असेल तर तात्पुरत्या औषधांनी जर दुखणं कमी झालं किंवा त्याच्याबरोबर जास्तीत जास्त फिजिओथेरपी देऊन जर दुखणं कमी झालं तर नंतर घरच्या घरी व्यायाम करून आणि पॉश्चर जर व्यवस्थित ठेवलं तर हा त्रास बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. पण जर त्याला पुढचे प्रॉब्लेम असतील, म्हणजे नसा दाबल्या गेलेल्या असतील, हातामध्ये दुखत असेल, हाताला मुंग्या येत असतील, मग अशा वेळेला इलाज थोडेसे बदलतात, औषधंसुद्धा बदलतात, फिजिओथेरपी पण बदलते. चक्कर येत असेल तर मग कधी खूपच जास्ती चक्कर येत असेल पेशंटला तर मग त्याच्याबरोबर कधी मानेची हालचाल बऱ्यापैकी प्रमाणात कमी करण्यासाठी आम्हाला मानेला पट्टासुद्धा लावायला लागतो, पण तो पट्टा सारखा लावू नये. मला तेच विचारायचं होतं डॉक्टर की काही जण पट्टा लावताना आपल्याला दिसतात, पण मग त्या पट्ट्याची सवय झालेली चांगली आहे का? सारखं आता तुम्ही आता म्हणालात की सारखा लावू नये पट्टा. आता कसं आहे की पट्टा चक्कर येते, पट्ट्याचं काम काय की मानेची हालचाल कमी करणं. एकदा चक्कर गेली की मग पट्ट्याचं कामच राहत नाही. पट्टा बाकी काही कारणांमध्ये आम्ही लावू शकतो. कधी की समजा मणक्यांमध्ये दुसरा काही आजार आहे, जसं इन्फेक्शन आहे किंवा काही जणांना मणक्याचा TB असतो, काही जणांचं ऑपरेशन झालेलं असतं मानेचं, अशा लोकांना पट्टा कायम लावणं बंधनकारक असतं. पण बाकी लोकांनी पट्टा सारखा लावू नये. चक्कर थांबली बंद करावा, मानेचे व्यायाम चालू करावे. शेवटी पट्टा हा बाहेरनं दिलेला सपोर्ट आहे.
मानेच्या मसलची जी आपण ताकद वाढवतो त्याच्यानी जो सपोर्ट मिळतो तो पट्टा कधी सुद्धा देऊ म्हणजे शकतो पट्ट्याची सवय करून घेऊन अजिबात नाही, गरजही नसते त्याची. आणि हा खरंच म्हणजे ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही सांगितलं की पेशंट आल्यानंतर तुम्ही काय उपचार पद्धती करता ते, पण स्पॉन्डिलायटिस हा आजार भयंकर होऊ शकतो पुढे जाऊन. खरं सांगू का, स्पॉन्डिलायटिसला मी खरं तर पॉझिटिव्हली बघायला सांगतो सगळ्यांना. स्पॉन्डिलायटिसला तुम्ही आजार समजताय कशाला? स्पॉन्डिलायटिस ही वयाप्रमाणे झालेली झीज आहे ना. वयाप्रमाणे जे शरीरामध्ये बदल होतात त्याला आजार असं म्हणायचंच नाही पहिली गोष्ट. जसं की आता वयाप्रमाणे केस पिकले तर त्याला आपण आजार म्हणत नाही. हां, हेच जर केस 10 वर्षाच्या मुलामध्ये पिकले तर आपण त्याला नक्की आजार म्हणतो. पण वयाप्रमाणे जर केस पिकले तर त्याला आपण आजार म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे ह्यालाही आजार म्हणून बघू नका की वयाप्रमाणे झालेले बदल आहेत, पण त्या प्रकारे आपण आपलं वागणं बदललं पाहिजे. आपण शरीराचा कसा वापर करतो ते बघितलं पाहिजे. जी ताकद आपली थोडीशी कमी झाली ती वाढवली पाहिजे. म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याला जास्त त्रास देणार नाही पुढे. मानेचे व्यायाम करणं आणि त्याच्याबरोबर मानेचं पॉश्चर व्यवस्थित ठेवणं हा त्याच्यावर रामबाण उपाय म्हणलं तरी सुद्धा चालेल, पण एकदा दुखणं कमी झाल्याच्या नंतर. आणि काही काही पेशंटमध्ये आपण असंही बघतो, मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे की पेनकिलर्स घेतल्या जातात तात्पुरतं दुखणं थांबवायला, तर किती हे घातक आहे. नाही, घातक तात्पुरतं आहे आणि तात्पुरती वापरायलाच पाहिजेत, काही प्रॉब्लेम नाही. तात्पुरतं दुखायचं औषध वापरा, दुखणं कमी झालं की बंद करून टाका, पण त्याची अतिशयोक्ती नको. अतिशयोक्ती नको. आणि ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं घ्यायचीच नाही आहेत. आणि त्याच्यात सुद्धा आणखी एक सांगतो, बरीचशी औषधं ह्याच्यात अशी असतात जशी की मुंग्या येतात ना ज्या हाताला, जसं मगाशी आपण बोललो, तर त्या मुंग्या कमी करण्यासाठी, नसा ज्या दाबल्या गेल्यात त्यांना ढिल्या करण्यासाठी काही औषधं असतात. पण त्या औषधांनी सुद्धा चक्कर येऊ शकते. अच्छा. आणि त्याच्यामुळे ही औषधं एकतर आम्ही रात्री देतो, साधारण 7 आणि 8च्या मध्ये देतो, सुरुवातीला अर्धी देतो आणि मग वाढवतो. पण लक्षात ठेवायचं पेशंटने की ह्या औषधांनी सुद्धा चक्कर येऊ शकते. म्हणजे डॉक्टरना न विचारता ही औषधं घ्यायचीच नसतात. कारण नाही तर तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला जी चक्कर येते ती औषधांनी येते का तुमच्या स्पॉन्डिलायटिसमुळे येते. नक्कीच. पण डॉक्टर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही मगाशी म्हणालात की हाडं एकमेकांना घासली की मग तिथे आपल्याला दुखायला लागतं. मग अशा पेशंटमध्ये कारण गादी तर परत बसू शकता तुम्ही की नाही शकत, काय आहे नेमकं? एकदा झिजलेली गोष्ट परत होऊ शकत नाही. थोड्याफार प्रमाणात आपण थोडंसं काहीतरी करू शकतो, पण एकदा वयाप्रमाणे झालेली झीज ती पहिल्यासारखी होणं शक्य नसते. हां, फार कमी पेशंट असे असतात की ज्यांच्या नस दाबली गेलेली असते, जी डिली होत नसते, मानेत नसा जाण्यासाठी जागा खूप कमी झालेली असते. अशा वेळेला मग आपण इवन त्यांचं ऑपरेशन करून त्या दाबल्या गेलेल्या नसा ढिल्या करू शकतो. आणि जर हाडं एकमेकावर सरकलेली असती ती ऑपरेशन करून आपण प्लेट वगैरे लावून ती फिक्स करू शकतो. पण मानेच्या बाबतीत हे फार कमी वेळेला करायला लागतं. कमरेच्या बाबतीमध्ये थोडंसं जास्त वेळेला करायला लागतं. आपण जसा गुडघा इझिली आत्ता बदलला जातो तसं मानेच्या हाडांना काही बहुतेक वेळेला गरज पडत नाही. आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर मान बऱ्यापैकी चांगली आपण टिकवू शकतो. नक्कीच. डॉक्टर संजय सोहनी, जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय सांगाल नेमकी स्पॉन्डिलायसिस आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची? सरळ बसा, सरळ मोबाईल बघा, लॅपटॉप, कम्प्युटर ज्याचा वापर करायचा आहे ते करताना आपलं डोकं सरळ ठेवा. आपल्या खांद्याच्या रुंदी एवढी उशी झोपताना डोक्याखाली ठेवा आणि मानेचे व्यवस्थित रोजच्या रोज व्यायाम करा. तुमची मान तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. नक्कीच. डॉक्टर संजय सोहनी, आज आपण इथे आलात आणि स्पॉन्डिलायसिस या आजाराविषयी आमच्या श्रोत्यांना खूप महत्त्वाची अशी माहिती दिली. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.